अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. अवतार मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश पुस्तकाचा भाग 2 आपण वाचतोय आणि तोही संपत आलाय. 1-2 प्रकरणानंतर हे संपेल आणि पुढे त्याच्यामध्ये फळीवरची प्रवचनं किंवा वेगवेगळ्या वेळेला बाबांनी जे संदेश दिलेत ते ह्याच्यामध्ये पुढे आलेले आहे. आता आपण स्वार्थाचे मूळ आणि पर्यवसन प्रकरण नंबर 12 बघत होतो. आणि स्वार्थ म्हणजे कसं वासना आहे किंवा स्वार्थाचं मूळ वासनांमध्ये आहे आणि त्या वासना नष्ट झाल्या तर स्वार्थ कसा हे होऊ शकतो, किंवा असंतोष अपेक्षाभंग झाला की कसा असंतोष होतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि नवीन छान बाबांनी इथे एक विचार दिलाय, तो म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. तर हे प्रत्येकाचं क्षेत्र काय आणि हे काम, क्रोध, लोभ व्यक्त होण्याचं साधन काय. तर जसं की काम जो आहे ते स्थूल शरीर आणि स्थूल जगाशी संबंधित आहे आणि शरीरामार्फत तो व्यक्त होतो. क्रोध जो आहे तो मनाचं माध्यम आहे, ते व्यक्त होण्याचं माध्यम मन आहे. आणि लोभ जे आहे ते म्हणजे हृदयाची अस्वस्थता आहे आणि लोभ हा सूक्ष्म जगताशी संबंधित असतो. हा फार महत्वपूर्ण विचार ह्याच्यात खूप सुंदर पद्धतीने बाबांनी मांडलाय. म्हणजे आपल्याला हे काम, क्रोध, लोभ हे माहिती असतं, पण त्याचं कोणतं माध्यम आहे व्यक्त होण्याचं किंवा कशामुळे होतो किंवा गर्व कशामुळे स्पष्ट होतो, हे सगळं ह्या आधीचा काम, क्रोध आणि लोभ हा एक पॅरेग्राफ आहे 116 आणि 117 पानावर. आणि खूप छान आहे तो पॅरेग्राफ, परत परत वाचावा असाच आहे. तरी आपण तो मोठा पॅरेग्राफ रिपीट नाही करत आहोत. पुढचा पॅरेग्राफ आहे दुष्ट वर्तुळ. आणि आजचं प्रकरण असं आहे की ना, त्यात जास्त स्पष्टीकरण करायची इच्छाच होत नाही, इतका सुंदर फ्लो आहे त्याचा आणि फार काही कठीण शब्द नाही आहेत, सोप्या भाषेत तसं सांगितलेलं आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. तर आपण काय करू की आहे ते पुस्तकातलं तसंच एकदा वाचू, मग पाहिजे तर स्पष्ट करू आणि त्याला अनुरूप अशी जर उदाहरणं कुणाला सुचली, विशेषतः मी देशपांडे भाऊंना विनंती केली आज की त्याच्या संदर्भातली काही त्यांना उदाहरणं समर्पक सुचली तर त्यांनी ती इथे सगळ्यांसाठी सांगावी, किंवा गांगर्डे भाऊ असतील, कठाळे काका आहेत, तर त्या विषयाला अनुरूप असं काही सुचलं तर नक्की उदाहरणं द्वारे समजा ते अधिक स्पष्ट होणार असेल तर आपण तसं करू शकतो. पॅरेग्राफचं हेडिंग आहे दुष्ट वर्तुळ. मनुष्याला काम, क्रोध व लोभ यांमुळे निराशेचा अनुभव येतो. त्याद्वारे संतुष्ट समाधान मिळालं नाही की त्याला निराशा अनुभवायला येते. तरी देखील तो खंडित अहंभाव, काम, क्रोध आणि लोभ यांच्याद्वाराच अधिक समाधान मिळवण्याच्या मागे लागतो. असे तरी असलं, कुठली एखादं इप्सित असेल तर ते साध्य करण्यासाठी माणूस जीवाचा अगदी आटापिटा करतो. आपल्या सगळ्यांना हा अनुभव असेल. पण बऱ्याचदा ती गोष्ट लगेच मिळत नाही की ती मिळेपर्यंत त्याचं महत्व आपल्या दृष्टीनं केलेलं असतं.
किंवा इतकं आटापटा करून ती मिळाल्यानंतर मात्र आपल्याला फार काही त्यात मोठं गोष्ट वाटत नाही, फार काही तितकंसं आनंद किंवा समाधान मिळत नाही. ते क्षणिक असतं आणि ते तात्पुरतं असतं. त्याच्यातनं समजा उदाहरणार्थ कोणाला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, प्रमोशन असेल, तर प्रमोशन घेतलं तर मग पुन्हा त्याच्या पुढचे जे काही त्याच्यामधल्या अडचणी आहेत त्या त्याला अनुभवायला मिळतात. तर असं कुठलीही गोष्ट असो किंवा नवीन कपडा असेल, 2 दिवस बरं वाटतं, नंतर संपलं, म्हणजे हा चिरकाल टिकणारा आनंद नसतो. तरी सुद्धा आपण काय करतो की त्या आपला अहंकार असतो, आपला वासना असते, त्यांच्याद्वारे, त्या लोभाद्वारे अधिक अधिक ते समाधान टिकत नाही, म्हणून आणखीन मिळवण्याच्या मागे माणूस लागतो. अशा तऱ्हेने ही जाणीव चिरकाल निराशेच्या दुष्ट वर्तुळात सापडते. समाधान मिळालं नाही म्हणून आणखी समाधान मिळण्यासाठी, अजून प्राप्ती करण्यासाठी, असं एक विशस सर्कल त्याला म्हणतो. की जसं मधुमेहींच्या बाबतीत असतं, शुगर वाढली की इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन झालं की शुगर वाढते, असं ते एक विशस सर्कल आहे. तसंच इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य आणि उत्पन्न आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं एक विशस सर्कल दाखवलेलं आहे. तसं हे अध्यात्मामध्ये हे एक विशेष सर्कल आहे, दुष्ट वर्तुळ आहे, की समाधान मिळालं नाही म्हणून ते अजून प्राप्त करण्यासाठी अजून माणूस त्याच्या मागे लागतो. असं हे चिरकाल कायम माणूस त्याच्यामध्ये निराशेच्या दुष्ट वर्तुळामध्ये सापडतो. काम, क्रोध, अगर लोभ हे व्यक्त होण्यामध्ये अडथळा आल्यास निराशा उत्पन्न होते, ज्याला आजकाल आपण हा खूप कॉमन वर्ड झालाय, डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या मनासारखं होत नाही, त्याला निराशा येते. तर तो परिस्थितीशी ऍडजस्ट केलं की ती आहे तशी स्वीकारली. मागे एका प्रकरणात बाबांनी खूप छान सांगितलं की जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नये, साधकाची लक्षणेमध्ये होतं. साधकांनी ते जग आहे तसं ऍक्सेप्ट करून स्वतःला त्याच्यामध्ये टाकून ही काही अध्यात्माची लक्षणं आहेत किंवा साधकाची लक्षणं आहेत ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जगाला बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यास त्याच्या पदरी असंतोष येईल. तसंच आहे की हे काही मग असं हे काम, क्रोध आणि लोभ ते व्यक्त झालं नाही, त्यातनं हवं तशी प्राप्ती किंवा समाधान मिळालं नाही किंवा त्याच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण झाला की निराशा येते. याप्रमाणे निराशा ही स्थूल, सूक्ष्म व मानसिक गुंतागुंतीची सर्वसामान्य प्रतिक्रिया असते. किती छान सोप्या भाषेत, त्याच्यासाठी कुणा सायकॅट्रिस्टकडे जायला नको. निराशा, डिप्रेशन म्हणजे काय आहे? तर ही प्रतिक्रिया आहे. कशाची? गुंतागुंतीची प्रतिक्रिया आहे. गुंतागुंत कसली आहे? स्थूल, सूक्ष्म आणि मानसिक. म्हणजे स्थूल जगत, सूक्ष्म जगत आणि कारण जगत. ते कसं? तर स्थूल म्हणजे कामभाव, सूक्ष्म म्हणजे लोभ, कारण तो हृदयाची अस्वस्थता म्हणजे लोभ आहे, बाबांनी सांगितलं. आणि क्रोध ही मनाची अवस्था आहे किंवा क्रोधाचं स्थान हे मन आहे. म्हणून ह्या तिन्हीची गुंतागुंत झाली की निराशा येते. काम, क्रोध व लोभ हे स्वार्थाचे क्षेत्र व्यापून असतात. त्यांच्या अपूर्तीमुळे, म्हणजे त्यांचं समाधान, पूर्तता न झाल्यामुळे, प्राप्ती न झाल्यामुळे उद्भवलेली खिन्नता म्हणजे निराशा होय. त्यांची प्राप्ती झाली नाही म्हणजे निराशा किंवा खिन्नता होते. या तिन्ही अंगीभूत दुर्गुणांचे मूळ जो स्वार्थ, तोच शेवटी निराशा आणि काळजी यांचे कारण असते. शेवटी निराशा आणि काळजीचं कारण म्हणजे स्वार्थ आहे. निस्वार्थी बना, स्वतःचा विचार करू नका, तर खिन्नता आणि निराशा येणार नाही. असं का सांगितलं? कारण आधीच बाबांनी सांगितलं की काम, क्रोध, लोभ या सगळ्याचं मूळ म्हणजे अहमभाव, आणि त्याचं मूळ म्हणजे स्वार्थ आहे. की मला हे हवं, मला ते हवं, हा सगळा स्वार्थी विचार आहे. त्या स्वार्थी विचारातून हे तिन्ही दुर्गुण उद्भवतात. ह्याला म्हटलंय अंगीभूत दुर्गुण. आणि ह्या अंगीभूत दुर्गुणांचा मूल जो आहे तो म्हणजे शेवटी स्वार्थ आहे. म्हणजेच स्वार्थ हे कारण आहे निराशा आणि काळजी यांचं. स्वार्थ हा आत्मघातकी आहे. एक एक वाक्य छोटं आहे पण इतकं महत्वाचं आहे की त्यात इतकं काही सामावलंय
म्हणजे ते निरूपण करणारे असतात, त्यांना दिलं तर एकेका वाक्यावर, या छोट्या अगदी वाक्यावर 2-2 दिवस सुद्धा ते कीर्तन करू शकते. आत्मघातकी कसा आहे स्वार्थ? कारण त्या स्वार्थातून उद्भवतं वासना, वासनेतून उद्भवतं काम, क्रोध, लोभ, आणि त्याच्यातनं अपूर्तता झाली, असमाधान झालं म्हणजे निराशा, खिन्नता उद्भवते. हे झालं व्यावहारिक. आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा मग त्याच्यातनं सगळे संस्कारांची उत्पत्ती. म्हणजे हा अशा प्रकारे एकंदर स्वार्थ हा अत्यंत आत्मघातकी आहे. एवढं जरी एक मोठं बोल्ड मध्ये लिहून ठेवलं घरात 2-3 ठिकाणी, स्वार्थ हा आत्मघातकी आहे, तर प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला तो जाणीव करून देईल की मी निस्वार्थी किंवा उदार मनाचं कसं व्हावं ते. आणि पुढे तेही बाबांनी खूप छान सांगितलेलं आहे. स्वार्थ हा आत्मघातकी आहे. तो वासनांच्या द्वारे तृप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी चिरस्थायी म्हणजे कायम टिकणारा असमाधानच त्याच्या वाट्यास येतं. स्वार्थाला समाधान कधीही नाही, कायम असमाधान त्याच्या वाट्याला येतं. म्हणजे कसं हे चेन आहे बघा. काम नसेल तर तिथे कसं होणार आहे? क्रोध नाही, लोभ नाही, हेवा नाही, मत्सर नाही, द्वेष नसणार. जर काम नसेल, काम वासना नसेल, तर तिथून इतके उद्भवणारे दुर्गुण आहेत ते काहीच नसणार. म्हणून ह्याला जे म्हटलंय की तिन्ही अंगीभूत दुर्गुणांचं मूळ जे आहे, तर ते मूळ कसं आहे की कामापासनं काम जर नष्ट झाला तर क्रोध, लोभ, हेवा, मत्सर, द्वेष काही राहणार नाही. लोभ किंवा वासना किंवा इच्छा नसतील, त्या जर नष्ट केल्या तर निराशा, स्पर्धा, चढाओढ, दुःख, क्रोध हे काहीही उद्भवणार नाही. ह्या सगळ्याचं मूळ काय आहे? लोभ आहे. आणि अशाच प्रकारे क्रोध जर नष्ट झाला तर तिथे काय होईल? स्वार्थ नष्ट होईल आणि आनंद होईल. म्हणजे या सगळ्याचं मूळ काय? हे काम, क्रोध, लोभ आहे आणि त्याचं मूळ आहे स्वार्थ. पुढचा पॅरेग्राफ आहे, खूप सुंदर आहे. सुखाचा मार्ग. ते म्हणतात ना, सुखी माणसाचा सदरा, तो सदरा इथे मिळणार आपल्याला. हे कळलं तर आपण सगळे आपले सदरे कोणी पण घेऊन जाऊ शकतं की हा सुखी माणसाचा सदरा आहे. आणि खरंच आहे, हे करून बघण्यासारखं आहे की असं निवांतपणा, निश्चिंतपणा, असा आनंद, छान वाटतं, असं सांगता येईल एका शब्दात, म्हणजे छान वाटतं. वासना अमर्याद असल्याने स्वार्थ हा खास असमाधान आणि निराशा यांप्रत नेतो. अमर्याद वासना असतात, त्याला मर्यादा नसते, आणि त्यामुळे स्वार्थ काय होतो की तो असमाधान आणि निराशा देतो. म्हणून सुखाचा प्रश्न हा वासना सोडण्याचा प्रश्न आहे. सुख पाहिजे असेल तर कशाद्वारे ते मिळेल? संपत्ती, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, जड जवाहीर, दागदागिने, ह्याने सुख नाही मिळत. सुखाचा प्रश्न हा कसा आहे? वासना सोडण्याचा प्रश्न हा सुखाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या वासना आहेत, त्याचा प्रश्न जर सोडवला तर आपोआप सुखाचा प्रश्न सुटतो, म्हणजे सुखाचा मार्ग सापडतो. जर वासनांचा प्रश्न सोडवला तर सुखाचा मार्ग सापडतो. केवळ यांत्रिक दडपणामुळे वासनांवर ताबा मिळवता येत नाही. यांत्रिक म्हणजे काय? जप, तप, व्रत, असं काही उपास, तापास, हे सगळे यांत्रिक प्रकार झाले. या अशा प्रकारांनी वासनांवर ताबा कायमचा मिळवता येत नाही. त्या फक्त दडपल्या जातात आणि मग संधी मिळताच त्या दुप्पट वेगाने वरती उफाळून येतात. केवळ ज्ञानानेच त्या नष्ट होऊ शकतात. जर वासना जप, तप, व्रत, उपास, तापास ह्यानी नष्ट होणार नसतील तर मग त्या कशाने नष्ट होतील? तर इथे खूप छान बाबांनी सांगितलंय की या सगळ्या वासना केवळ ज्ञानाने नष्ट होऊ शकतात. म्हणजे इथे ज्ञान मार्ग मदतीला आलेला आहे. आणि खरं आहे, सतत तो विचार केला, त्या प्रकारचं वाचन केलं
तसं अध्ययन केलं, तसं ऐकत गेलं, तर काय होतं की एकदा दोनदा दहा दहा ते कसं असतं, जाहिराती बघा, टीव्हीवरच्या जाहिरातीचं मूल काय आहे, कशात आहे त्याचं बेसिक, की सतत ती जाहिरात तुमच्या कानावर पडली, तुम्ही बघितली, तर तुम्हाला ती गोष्ट नको असली तरी न कळत तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता आणि घ्यायला पुढे धावता. तसंच आहे की ह्या आध्यात्मिक ज्ञान जे आहे, कळू न कळू ते सतत प्राप्त करत राहिलं तर त्याचे संस्कार मनावर, हृदयावर, आत्म्यावर होतात. म्हणून बाबांनी इथे स्पष्ट शब्दात सांगितलं की वासना यांत्रिक दडपणामुळे किंवा जपतप ह्याच्यामुळे वासनावर ताबा मिळवता येत नाही, तर ज्ञानाद्वारे समजून घेतल्याने, समजल्यानेच, केवळ ज्ञानानेच वासना नष्ट होऊ शकतात. विचारांच्या साम्राज्यात तुम्ही खोल जाऊन पाहाल आणि थोडा वेळ जर गंभीरपणाने विचार कराल तर तुम्हाला वासनांचा फोलपणा समजून येईल. आपण सगळे हे करू शकतो. सिंहावलोकन म्हणतात तसं जस्ट बघायचं. आपण आपलं मागचे भूतकाळ बघून पहा, आठवून पहा, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण किती जीवाचा आटापिटा केला. त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरं महत्वाच्या होत्या का? त्यातनं आपल्याला कायम टिकणारा आनंद मिळाला का? हा असं खोलवर जाऊन विचार केला, असं ज्ञान वापरलं तर वासना नष्ट व्हायला मदत होऊ शकते. आतापर्यंत जे सुख उपभोगले आणि दुःख उपभोगले त्याचाही विचार करा. आजपर्यंत आयुष्यात ज्याचा उपभोग घेतला ते आज काहीच नाही, आणि जे दुःख उपभोगलं तेही आज समोर नाही. दुःख म्हणजे काय हे आपण मानण्यावर आहे. त्या गोष्टीचं दुःखच मानलं नाही तर ते राहील का दुःख म्हणून? माझा मुलगा गेला, दुःख नाही, ही केवळ त्याची कृपा आहे एवढंच नाही, तर आपल्या मानण्यावर असतं. अरे समाधीवर त्यांनी शेवटचा श्वास घेतला, किंवा त्याचं होतं त्यांनी नेलं, तो काल होता, आज आहे, उद्या नाही, पुढेही तेच झालं असतं. कोणी चिरकाल टिकणारं नाहीये. जेवढं त्याचं आयुष्य होतं, जेवढे त्याचे संस्कार होते, तेवढ्या पुरता तो होता. दुःख कशाचं? कुणी गेल्याचंही दुःख, कुठल्याही गोष्टीचं. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की जे तुम्ही आजपर्यंत आयुष्यात सुख उपभोगलं ते आज नाहीये, दुःख उपभोगलं तेही नाही. का? कारण हा सारा काही भ्रम होता. हे वास्तव आहे का? सत्य आहे का? नाही. हा भास आहे, स्वप्नवत आहे. स्वप्नात आपण बघतो कुणाचा मृत्यू झाला, काय झालं, उठल्यावर काय असतं? काही नाही. अगदी तद्वत हे असतं या आयुष्यात सुद्धा. सुख काय, दुःख काय, हे सगळे भास आहेत, भ्रम आहेत, स्वप्न आहे. म्हणून ना सुखाने हुरळून जायचं, ना दुःखाने होरपळून जायचं. आनंदमय असणे हे तुमच्यावर आहे. कसं आनंदित? जर दुःखाचं दुःख केलं नाही, वासना नसती, तर चिंता नसेल, काळजी नसेल. चिंता आणि काळजी नाही म्हणजे आनंद असायला काय हरकत आहे? म्हणजे आनंदी कसं राहायचं कुठल्याही परिस्थितीत हे आपल्या हातात आहे. बाबा सांगतात रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. दुसऱ्यांचा आनंद टिकवणं, त्यांचा आनंद द्विगुणित करणं, ह्यात आनंद आहेच. म्हणजे ते कसं करणार? ते कोण करणार? आपण करणार. आपल्या हातात आहे. एखादा अनाथ मूल आहे, त्याला प्रेम द्या, जवळ घ्या त्याला प्रेमाने. तो लगेच आई आई करून तुमचा पदर ओढायला लागेल, तुमच्या पाठीमागे येईल, तुमच्या डोळ्यात टपकन असू येते. त्या लहान लहानग्याला काही कळत नाही, तुम्हालाही तिथे काही स्वार्थ नाही. हे झालं हृदयाचं उदारपण. अशा सेवा, निस्वार्थ सेवेतनं सुद्धा आनंद मिळतो. आनंदी कसं राहायचं ते तुमच्या हातात आहे, असं बाबांनी सांगितलेलं आहे. आनंदमय असणे हे तुमच्यावर आहे. तरीही तुम्ही केवळ वस्तूंच्या हव्यासाने स्वतःवर दुःख ओढवून घेता. सारखं हवं असतं, इतकं लह्या लोक करतात, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव. अरे कुठं कधीतरी थांबावं, शांत राहावं. खूप झालं, आतापर्यंत झालं नाही, आता शांत राहावं. हव्यास सोडून द्यावा. हव्यास सोडला की आनंद मिळेल, चिंता नाही होणार, भ्रांत नाही होणार. लोभ हाच सतत अस्वस्थतेचे मूळ आहे.
तुम्हाला हवी ती वस्तू मिळाली नाही म्हणजे तुम्ही निराश होता. जर ती वस्तू तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ती अधिकाधिक हवी असते आणि म्हणून तुम्ही दुःखी होता. मला काहीही नको असे म्हणा आणि सुखी व्हा. काही नको मला असं म्हणा, मला हे हवंय ते हवंय, मग ते आणखी हवंय. एक घर झालं मग 2 दे, 4 दे. मग हे घर झालं मग त्याचं फर्निचर घे, मग इंटेरियर घे, मग हे चांगलं नाही पुन्हा ते काढ, दुसरं काढ. ह्याच्यातच आयुष्य खर्च करण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्यावं, दुसऱ्या गरजवंताची मदत करावी. इतकं सगळं भंडार बाबांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. हे एक आयुष्य ते संपूर्ण साहित्य वाचायला अपुरं पडेल, इतकं साहित्य आहे. ते वाचावं, समजून घ्यावं. नाही समजलं तरी वाचावं, त्यात रममाण व्हावं. मला काही नको म्हणा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. मला काहीही नको असे म्हणा आणि सुखी व्हा. हे पण लिहून ठेवायचं, मला काहीही नको. वासनांच्या फोलपणाची अविरत जाणीव तुम्हाला ज्ञानप्रद होईल. जेव्हा कायम तुम्हाला हे सतत ठेवावं लागेल, एकदा करून चालणार नाही. आज केली, उद्या केली, परवा केली, कायम ही जाणीव ठेवावी लागेल की आपणच आपल्या वासना चेक करायला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. हे हवंय ते हवंय ते हवंय, सहज मिळालं, प्राप्त झालं, आनंद घेतला, पण त्यातलं चिरकालपणा नाही हे लक्षात घेऊन ते घेतलं. त्यावेळी भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याच्यातनं निर्माण होणारे संस्कार पण कमी होतील. हव्यास सोडला तर आनंद होईल आणि मग असा हव्यास सोडला तर त्याच्यातनं हळूहळू ज्ञानाचा उदय होईल आणि एकदा तो संपूर्ण ज्ञान, जे अनंत ज्ञानापर्यंत तो तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आणि हे तत्वज्ञान तुम्हाला गरजांपासून मुक्त करून चिरंतन सुखाचा मार्ग दाखवेल. किती छान आहे, सोपं आहे, किती महत्वाचं आहे. एकदा जर तुम्हाला वासनांचा फोलपणा, त्या वासनांमध्ये काहीही नाही, त्या वासनांचा तकलादूपणा एकदा तुम्हाला जाणवला, त्यातनं तुम्हाला ज्ञान झालं आणि हे उमगलं की हे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट बघाल, ही गरज आहे का नाही, ह्याची गरज नाही, चला ह्याच्याशिवाय माझं होऊ शकतं. जे विनोबा भावेंचं होतं असंग्रह तत्वज्ञान होतं. अगदी किती कमी गोष्टींमध्ये माणूस जगू शकतो. आणि मग असं झालं की चिरंतन सुखाचा मार्ग तो आपल्याला आपोआप दावेल. वासना आणि गरजा यामधील फरक काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. वासना कोणत्या आहेत आणि खरंच गरज कोणती आहे. शरीर आहे, शरीर धर्म आहे म्हणजे काही गरजा असणारच, पण ही जी त्यातली बॉर्डर लाईन आहे ती आपल्याला समजली पाहिजे की गरज काय आहे आणि लक्झरी काय आहे, हव्यास कोणता आहे आणि गरज कोणती आहे हे कळायला पाहिजे. अभिमान व क्रोध, काम आणि लोभ ही सर्व वासनांची रूपे आहेत. तुम्हाला वाटेल, आता ह्या पॅरेग्राफचं नाव आहे वासना त्याग. वासनांचा त्याग कसा करता येईल, कसा करायला हवा. ह्या वासनांची मूळ काय आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, क्रोध आहे, काम आहे, लोभ आहे. हे सगळी वासनांची मुळं आहेत. तुम्हाला वाटेल जे मला हवेसे वाटते ते सर्व मला आवश्यक आहे, परंतु ती चूक आहे. जे जे हवंय ते सगळं मला गरज आहे, ती माझी जरुरी आहे असं नाहीये, हे चूक आहे बाबा म्हणतात. एखाद्या कसं ते त्या बाबांनी छान उदाहरण दिले. कुणाचं तरी माईक ओपन आहे त्यामुळे थोडा डिस्टर्बन्स होतोय. प्लीज माईक बंद कराल का? जय बाबा. कुणाचं तरी माईक ओपन आहे. जय बाबा, प्लीज माईक बंद कराल. वासना त्याग हा पॅरेग्राफ आपण बघतो. तर काम, क्रोध, लोभ आणि अभिमान ही सर्व वासनांची रूपे आहेत. तुम्हाला वाटेल जे मला हवेसे वाटते ते सर्व मला आवश्यक आहे, परंतु ती चूक आहे. एखाद्या वाळवंटात प्रवास करताना जर तुम्हाला तहान, माईक बंद करताय प्लीज, तुमचा आवाज पण येत आहे. शिवशंकर, थँक्यू, जय बाबा. एखाद्या वाळवंटात प्रवास करताना जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्हाला चांगल्या पाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही वाळवंटात प्रवास करताय
आणि तिथे तुम्हाला आता ऊन खूप आहे, वाळवंटातच नाही, इथे वाळवंटच झालेले संपूर्ण जगाचं. बाहेर जरी गेलं तर तासाभरात घशाला कोरड पडते. तर तुम्हाला पाणी ही तुमची आवश्यकता आहे. तिथे तुम्हाला कोल्ड ड्रिंकच पाहिजे, पेप्सी पाहिजे, कोला पाहिजे असं जरूर नाही. तिथे तर तुम्हाला चांगल्या पाण्याची आवश्यकता आहे, परंतु लेमोनेडची नाही. जोपर्यंत मनुष्यास देह आहे तोपर्यंत मनुष्यास काही आवश्यक गोष्टी असणारच आणि त्या भागवणे हेही जरूर आहे. परंतु वासना या विकृत कल्पनेपासून उत्पन्न होतात. जर काही सुख मिळवायचे असेल तर वासना टाकून दिल्या पाहिजेत. तुम्हाला सुखाचा मार्ग शोधायचा तर तो सुखाचा मार्ग कशातून सुरू होतो? वासनांच्या त्यागापासून सुखाचा मार्ग सुरू होतो. निरीच्छ बना. बाबांनी सांगितले आहे, डिझायर फॉर डिझायरलेसनेस. निरीच्छ बनण्याशिवाय इतर कशाचीही इच्छा करू नका. आणि असं निरीच्छ बनणं फार आनंददायी असतं, मजा येते. काही इच्छाच ठेवायच्या नाही, काही स्वप्न काही नाही. काही सुख मिळवायचे असेल तर वासना टाकून दिल्या पाहिजेत. स्वार्थ हा वासनामय असल्याने वासनांचा त्याग करणे म्हणजेच मरण होय. किती छान सांगितलं. वासनांचा तुम्ही त्याग करणं म्हणजे मरण आहे. बाबा सांगतात, डाय अ रिअल डेथ. आपण मरतो हे खरं मरण नाही. बाबांनी खूप बऱ्याच ठिकाणी सांगितलं की खरं मरण मारा. खरं मरण म्हणजे काय? हे आपल्यातला अहंकार मारला पाहिजे. सगळ्या वासना आपल्यामधल्या नष्ट झाल्या पाहिजे. आपल्यामधल्या वासना, स्वार्थ, अहंकार हे सगळं नष्ट करणं म्हणजे खरं मरण आहे. आणि इथे बाबांनी स्पष्ट सांगितले की स्वार्थ हा वासनामय असल्याने वासनांचा त्याग, वासना टाकून देणं, वासना नष्ट करणं म्हणजे मरण होय. स्थूल देहापासून अलग होणे यास सर्वसाधारण अर्थाने मरण म्हणतात. परंतु खऱ्या अर्थाने मरण म्हणजे नीच इंद्रिय वासनांचा त्याग होय. ज्या कनिष्ठ दर्जाच्या इंद्रिय वासना आहेत त्यांचा त्याग हे खऱ्या अर्थाचं मरण आहे. स्वर्ग नरकाची उदासवाणी चित्रे रंगवून धर्मगुरु लोकास खोट्या मरणासाठी तयार करत असतात. परंतु जीवन प्रवाहामध्ये अखंड सातत्य असल्याने ते मरण हा केवळ भ्रम असतो. आपण मागच्या एका प्रकरणात बघितलेला आहे की हा सगळा जीवन प्रवाह, एक जन्म दुसरा जन्म मरण, हे म्हणजे खंडित जीवन प्रवाह नाहीये, तर ते एक सलग असा जीवन प्रवाह आहे. का? कारण एका आयुष्यात जे काही कर्म केलं त्यातनं जे इम्प्रेशन, संस्कार निर्माण होतात ते ठरवतात की दुसरा जन्म कसा असेल, कुठे असेल, कधी असेल. म्हणजे पुढच्या जन्माचा पाया हा जन्म असतो, या जन्माचा पाया मागचा जन्म असतो. म्हणजेच हे सगळे जन्म ही एक सलग अशी जीवन प्रवाह आहे, खंडित नाहीये. म्हणून इथे ते सांगितलंय की जीवन प्रवाह कसा आहे? अखंड आहे, सतत आहे. आणि त्यासाठी ते मरण, जे हे भौतिक शरीर सुटणं हे खरं मरण नव्हे. हे भौतिक शरीर सुटणं हा केवळ भ्रम असतो. का? कारण तिथे खरं मरण नाही. वासनांचं, स्वार्थाचं, षड्रिपूंचं तिथे मरण झालेलं नाही, म्हणून ते खरं मरण नाही. ते जेव्हा खरं मरण येईल तेव्हा हा देह आपोआपच सुटेल, पुढचा जन्मही राहणार नाही आणि तिथे जीवन प्रवाह खंडित होऊ शकतो. खरे मरण म्हणजे वासना त्याग होय. वासनांचा त्याग हेच खरं मरण आहे आणि ते पायऱ्या पायऱ्यांनी हळूहळू येते. आज म्हटलं आणि उद्या लगेच आलं असं नाही. हा अभ्यासाचा विषय. सतत वाचत राहा, चिंतन करत राहा, मनन करत राहा. कुणी छान वाचलं, कुठलंही पुस्तक बाबांचं असू दे. आता बऱ्याच ठिकाणी वाचन चालू आहे. एक व्हॉट्सअप ग्रुपवर पुण्याचे गणेश आहेत, ते गॉड स्पीक्स फक्त पोस्ट करतात. नेहा शरद आहे, ती गॉड स्पीक्स हिंदीमध्ये समजावून सांगते. सायरस खंबाटा, आणि ते तर 15 वर्षांपासून पुस्तकांचं वाचन करून एक्सप्लेन करतात. आता ते ऑनलाईन आहे पॅन्डेमिकमुळे. पूर्वी ते बॉम्बे सेंटरला असायचं, खूप छान असतं तिथेही.
ते सतत ऐकत राहायचं. आपण आपलं नाही तिथे स्पीड कमी वाटतोय, 1 तासात तुमचं जास्त वाचून होत नाही. तुमचं तुम्ही वाचा. ऑनलाईन सगळी पुस्तकं सॉफ्ट कॉपीज अवेलेबल आहेत, हार्ड कॉपीज अवेलेबल आहेत. कुणाला कुठलं पुस्तक हवं किंवा कुठलं वाचावं ह्याचं मार्गदर्शन हवं असेल की मी नक्की काय वाचू, त्यांनी जरूर मेसेज टाकावा. ते फार आम्ही तज्ज्ञ आहेत असं नाही, पण काय वाचावं, कुठून सुरुवात करावी, त्या पद्धतीने हळूहळू म्हणजे सतत वाचन करत राहिलं, ऐकत राहिलं. ह्या यूट्यूबवर आपण टाकतो, रेकॉर्ड केलेला आहे, त्याचाही फायदा सतत कानावरून गेल्याने आपल्या मनावर, बुद्धीवर, आत्म्यावर तसे संस्कार होतात आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. आणि इथं बाबांनी सांगितलंय की ज्ञानमार्गानेच वासना नष्ट होतील. त्या अशा बटन दाबल्यासारख्या पटकन नाही होणार. हळूहळू तुम्ही तसे घडत जाता. जसं लहान मुलांवर आपण संस्कार करतो, ओव्हरनाईट तो मूल लहानाचं मोठं किंवा सगळं होत नाही, हळूहळू ते घडत जातं. तसंच हे पण आहे, ते हळूहळू असे मनावर संस्कार होऊन हळूहळू त्या वासना नष्ट होत जातील. पायऱ्या पायऱ्यांनी तसं साध्य होऊ जाईल. पुढचा पॅरेग्राफ आहे प्रेम आणि सेवा. प्रीतीच्या उदयामुळे स्वार्थाचे मरण सोपे होते. किती छान आहे. पहिलंच वाक्य, कुठलाही पॅरेग्राफ घ्यायतला पहिलंच वाक्य लहान असो छोटं असो, इतकं त्याच्यात सगळा गहन आणि सुंदर अर्थ भरलेला आहे की जिथे प्रेम आहे, जिथे प्रेम उद्भवतं, उदयास येतं, तिथे स्वार्थ नष्ट होतो. जिथे प्रेम आहे तिथे स्वार्थ नाही. जर स्वार्थ असेल तर ते प्रेमच नव्हे. उदाहरण म्हणजे आई आणि मूल. त्या मुलासाठी ती आई किती निस्वार्थ बनते. ती प्रत्येक गोष्टीत तिचं मूल ही तिची प्रायोरिटी असते, टॉपमोस्ट प्रायोरिटी बनते, अबव ऑल, आहे की नाही. आणि हेच कदाचित कारण असेल की आपण वैवाहिक जीवनाचे महत्व हा मेहरबाबांच्या अध्यात्मपर लेख आणि संदेश भाग 1 पुस्तकामध्ये हा टॉपिक होता. आठवत असेल बघा तुम्हाला की वैवाहिक जीवनाचे महत्व, की बाबा सांगतात ज्या पद्धतीने वैवाहिक जीवन जगायला हवं त्या पद्धतीने जर ते जगलं तर अध्यात्म मार्गात प्रगती व्हायला ते खूप सहाय्यकारी होतं. म्हणजे काय की तिथे सगळा सेवाभाव आहे, सतत दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांचा विचार आधी, त्याग आहे, प्रेमभाव आहे. मग तिथे सगळ्या काय शेवटी राहिलं तर ती महिला खाते, नाही तर नाही. जे काय किंवा शिळा पाक असेल ते ती नेहमी स्वतःला वाढून घेणार. सगळ्यांना कपडे लत्ते घेतल्यानंतर जमलं तर ती स्वतःसाठी कपडे लत्ते घेणार. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या महत्वाच्या असतात. त्या तशाच असायला पाहिजे. त्याच्यातनं म्हणून जिथे प्रेमभाव आहे, जिथे प्रेमभाव उद्भवतो, उदयास येतो, तिथे स्वार्थ मरण पावायला सुरुवात होते. स्वार्थाचं मरण प्रेमभावामुळे सोपं होतं. प्रीतीच्या उदयामुळे स्वार्थाचे मरण सोपे होते. एक वाक्य असे की छान ते विचार लिहावे. प्रीतीनेच मनुष्य खऱ्या अर्थाने मरत असतो. खऱ्या अर्थानं मरण म्हणजे काय की वासना संपणं, काम क्रोध लोभ हे नष्ट होणं, स्वार्थ अहंकार नष्ट होणं. हे कधी नष्ट होईल? प्रेमाने. मग प्रेमानेच मनुष्य खऱ्या अर्थाने मरत असतो. तुम्ही जर परस्परांवर प्रेम करू शकणार नाही तर जो तुम्हाला दुःख देत असेल त्याच्यावर तुम्ही प्रेम कसे करू शकाल? हाऊ टू लव्ह गॉड. बाबांनी दिलेलं आहे, ईश्वरावर प्रेम कसं करावं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही त्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रेम कराल तेव्हा ते माझ्यावर प्रेम केल्यासारखं आहे असं बाबा सांगतात. तर इथे बाबा आणखीन त्या महत्वाच्या गोष्टीची बेस सांगतात, मूळ सांगतात की तुम्ही आपसातच ज्यांच्यावर प्रेम करायला हवं त्यांच्यावर सुद्धा जर प्रेम करू शकत नसाल तर ज्याच्यावर प्रेम नाही करता येत त्याच्यावर प्रेम कसं करू शकाल? म्हणजे तुम्हाला सुरुवात इथून करायला पाहिजे. तुम्ही जर परस्परावर प्रेम करू शकणार नाही तर जो तुम्हाला दुःख देत असेल त्यावर तुम्ही प्रेम कसे कराल? स्वार्थाची बेडी अज्ञानामुळेच उत्पन्न होत असते. आणखीन एक महत्वाचं वाक्य,
सगळ्या वासनांचं, काम क्रोध लोभाचं मूळ वासना, वासनांचं मूळ स्वार्थ आणि स्वार्थाचं मूळ अज्ञान, अशी ही चढती किंवा उतरती बाजूनी आहे. अज्ञान कसलं? मी म्हणजे हा देह, हे जग म्हणजे खरं जग, माझे सगळे सोयरे हे माझे माझे म्हणतात ना, त्याला खेड्याच्या भाषेत म्हणतात आपला तो बाव्या दुसऱ्याचं ते कार्ट. त्याचं मूलही मूल आहे, तोही परमात्म्याचा अंश आहे. तुझं मूल हाही परमात्म्याचा अंश आहे, तू स्वतःही परमात्म्याचा अंश आहे. अशा व्यापक दृष्टीने बघायला शिकायला पाहिजे. पण आपला दृष्टिकोन व्यापक नसतो, तो संकुचित असतो. माझं माझं करतो, मग हे माझं हे करतो, हे चूक आहे. ते चूक कसं आहे? तुझं असं काहीच नाहीये. शेवटी हे अज्ञान आहे. कसं अज्ञान आहे? त्या परमात्म्याचे आपण सगळे अंश आहोत. तोही परमात्म्याचा अंश आहे, तुम्ही परमात्म्याचा अंश, सुरेखा ताई पण परमात्म्याचा अंश आहे, केतकी ताई पण परमात्म्याचा अंश आहे, मी पण परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे इथे द्वंद्व असायला पाहिजे का? नाही. द्वैत असायला पाहिजे का? नाही. म्हणजे अद्वैत भाव पाहिजे, द्वंद्व पण असायला नाही पाहिजे. म्हणजे हे जे आपण म्हणतो माझं माझं, हे काय झालं? अज्ञान झालं. आपण स्वतःला हा देह समजतो, ह्या जगाला खरं जग समजतो, हा अज्ञान झालं. आणि ह्या अज्ञानातून माझं घर, माझा मुलगा, माझा पती, माझी नोकरी, माझे पद, माझी प्रतिष्ठा, हे काय झालं? ह्या अज्ञानातून उद्भवलेला स्वार्थ झाला. म्हणजे स्वार्थाचं मूळ आहे ते अज्ञान आहे. स्वार्थ म्हणून ही जी बेडी आहे स्वार्थाची, त्या बेडीमध्ये आपण अडकलेलो आहे. आणि ती स्वार्थाची बेडी कशामुळे तयार झाली? अज्ञानामुळे तयार झाली. आपल्या कृतीचे व अभिरुचीचे क्षेत्र वाढवल्याने आपणास अधिक उच्च प्रकारचे समाधान मिळेल. आपली अभिरुची उच्च पाहिजे, आपली कृती वेगवेगळ्या प्रकारचं पाहिजे, वाईड पाहिजे. इतरांसाठी मला काय करता येईल, किती व्यापक आहे. 2 हात 1 आयुष्य, 2 डोळे 2 पाय कमी पडतं हो. अनाथ आहेत, अबला आहेत, अशिक्षित आहेत, अंध आहेत, अपंग आहेत, युद्धात कामी आलेल्या सैनिकांचे परिवार आहे, अशिक्षित आहे, यादी मोठी आहे. वृक्षारोपण आहे, पाण्याचं मॅनेजमेंट आहे, पर्यावरण आहे, कितीतरी विषय आहेत की जिथं व्यापक दृष्टीने विचार करून इतरांच्या कामी येता येतं. पण आपण तसा विचार करत नाही. थोडं का होईना आपला हातभार त्या कामाला का लागला पाहिजे हे पुढे येईलच, ते मी आता सांगत नाही. आपण पॅरेग्राफ मध्ये बाबांच्या शब्दात ते वाचूया की तेही कसं महत्वाचं आहे ते. तर इथे बाबांनी हा पॅरेग्राफचं नाव आहे प्रेम आणि सेवा. ते कितीतरी गझल इथे त्यांनी म्हटलं की प्रेमामध्येच मनुष्य खऱ्या अर्थाने मरत असतो. हे जे वाक्य आहे बाबांचं, या अर्थाच्या कितीतरी गझल तुम्ही नेहमी ऐकत असाल, म्हणत असाल. अशा कितीतरी गझल आहेत की ज्याच्यामध्ये प्रेम आणि मरण हे म्हटलेलं आहे. ते त्या अर्थानं हे असं असतं. स्वार्थाची बेडी अज्ञानामुळे उत्पन्न होत असते. आपल्या कृतीचे आणि अभिरुचीचे क्षेत्र वाढवल्याने आपणास अधिक उच्च प्रकारचे समाधान मिळेल. म्हणजे अगदी नेहमीच्या व्यावहारिक जीवनात सुद्धा काहीतरी खराब मूव्ही, खराब सिरियल्स हे जे बघण्यापेक्षा उच्च अभिरुची ठेवावं. अभिजात संगीत ऐकावं, शास्त्रीय संगीत ऐकावं, नुसतं इन्स्ट्रुमेंटल ऐकावं. ह्याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. नुसतं बासरी वाजन घ्या, संतूर घ्या, सरोद घ्या, किती छान वाटतं नुसतं ते ऐकल्याने. तो आनंद तुम्हाला फिल्मी म्युझिकने मिळणार नाही. मला अत्यंत खेद आणि वाईट वाटतं जेव्हा पण मी बघते आजकाल लोक सगळी बाबांची भजनं फिल्मी ट्यूनवर म्हणायला लागले. त्यामुळे होतं काय, ज्याला फिल्मचं ते गाणं माहिती आहे त्याच्या डोक्यात ते फिल्मचं गाणं जाऊन बसतं. तो जो भाव यायला पाहिजे, भक्तिभाव यायला पाहिजे, परमेश्वराबद्दलचं प्रेम यायला पाहिजे, ही भावना भजनामागे असते, ती निर्माण होत नाही. तर इथे बाबांनी सांगितलं की आपल्या कृतीचं आणि अभिरुचीचं क्षेत्र वाढवल्याने आपणास अधिक उच्च प्रकारचे समाधान मिळेल. असे जेव्हा मनुष्यास लक्षात येते तेव्हा तो सेवा तत्पर जीवनाकडे वळतो. या स्थितीमध्ये
त्याला पुष्कळ सद्भावना सद्वासना असतात. आता सेवाभाव व्हायला म्हणजे तिथे पण वासना असतात. काय वासना असतात? इच्छा होते, अरे मी अंधांसाठी पण काही करू, अरे मी बहिरांसाठी पण काही करू, मग बहिरांसाठी काय करू, चला तिथे बाबांची फिल्म दाखवू. ही एक वासना आहे. पण ती वासना कशी आहे? चांगली प्रकारची सद्वासना आहे. तुमच्या जवळपास कुठे असेल मूकबधीर विद्यालय, जरूर प्रयत्न करावा. तिथे बाबांची फिल्म दाखवली, ही इच्छा असते, मलाही ती इच्छा आहे, ही वासना आहे, पण ती सद्वासना आहे. इतरांचे दुःख निवारण करून आणि मदत करून त्यांना सुख द्यावे असे त्याला वाटते. आणि अशा सद्वासनांमध्ये जरी अप्रत्यक्षपणे स्वार्थाशी संबंध असतो, तरी चांगल्या कृत्यावर संकुचित स्वार्थाची पकड नसते. तिथे काही स्वार्थ नाहीये, संकुचित प्रकारचा स्वार्थ तिथे नाहीये. सद्वासना देखील एका अर्थाने उच्च प्रकारच्या आणि विस्तृत स्वार्थाचीच रूपे असतात. कारण वाईट वासनांप्रमाणे त्याही द्वंद्वांच्या राज्यातच वावरत असतात. मी जेव्हा हे वाक्य वाचलं तेव्हा मला सारखं सारखं मी तिथेच फिरत होते की सद्वासना स्वार्थ कशी असेल. कुणाच्याही मनात, तुमच्याही मनात हा प्रश्न असेल की सद्वासना जी आहे, चांगल्या प्रकारची उच्च कोटीची जी वासना आहे, ती स्वार्थी कशी असू शकेल. तर बाबांनी इथे त्याला वेगळ्या प्रकाराने सांगितलंय की सद्वासना सुद्धा कुठे असते? द्वंद्वाच्या राज्यात असते. तिथेही त्याला, तो दुःखी आहे त्याला सुखी करणं म्हणजे सुख आणि दुःख हे द्वंद्व आलं, किंवा त्याला मदतीची गरज आहे आणि मी मदत करणारा हे द्वंद्व आलं. आणि ते द्वंद्व आणि द्वैत आहे म्हणून तिथे स्वार्थ आहे, असं बाबांनी ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु जसं आधीच्या पॅरेग्राफमध्ये, याच पॅरेग्राफमध्ये जे बाबांनी असं सांगितलेलं आहे की स्वार्थाची बेडी अज्ञानामुळे उत्पन्न होते. तर ते अज्ञान कसं? की वासना, लोभ, द्वैत भाव, अज्ञान, अहम, हे जग माझ्यापासून वेगळं आहे, हा पृथक भाव, हे अज्ञान झालं. मग सद्वासना असले तरी तिथे अज्ञान हा त्याचा मूळ आहे. हे दोन्ही वाक्य असे एकमेकाशी लिंक करता येतील बघा. तुम्हाला करता येतात का? आय होप आय एम नॉट मेकिंग इट टू बोरिंग और टू, म्हणजे फार किचकट करत नाहीये ना मी. तर अज्ञान हे स्वार्थाचं मूळ आहे, म्हणून सद्वासना जरी असले तरी तिथे अज्ञान आहे, द्वैत भाव आहे, द्वंद्व आहे, म्हणून तिथे स्वार्थ आहे. परंतु असं असलं तरी अशा सद्वासना ह्याही महत्वाच्या असतात. कशा? ते बाबांनी फार पुढे उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु सद्वासनांची पूर्ती करत असताना स्वार्थ हा परिणामी त्या सद्वासना देखील नष्ट होऊन जातील अशा विशाल कल्पनेचा अंगीकार करतो. म्हणजे परिणामी काय होतं? हा जेव्हा सद्वासना असतात, विशाल दृष्टिकोन असतो, तेव्हा स्वार्थ सुद्धा नष्ट व्हायला लागतो. का? कारण तिथे तो संकुचित राहत नाही, विशाल होतो. फार महत्वाचं आहे पुढचं वाक्य. स्वतःची चमक दाखवण्याऐवजी अगर स्वतःकडेच लोकांना आकर्षून घेण्याऐवजी अगर किंवा संग्रहशील किंवा पझेसिव्ह, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मीच करणार, ते मीच करणार, असं बनण्याऐवजी मनुष्य दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यास शिकतो. की मी दुसऱ्याच्या उपयोगी कसा पडेल, सगळं काही मलाच हवं असं म्हणण्याऐवजी मी दुसऱ्यांच्या उपयोगी कसा पडेल, मग त्यासाठी माझं तन मन धन खर्ची लागलं तरी चालेल, असा जेव्हा तो दृष्टिकोन ठेवतो तेव्हा त्यांनी पुण्याची कमाई केली असं म्हणता येईल. आणि ते पुण्य पुढे कामाला येतं, ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण हा विषय जो आहे तो एकदा मुंबईच्या ग्रुपमध्ये बराच चर्चेला गेलेला होता की चांगल्या कर्मांनी सुद्धा जर संस्कार उत्पन्न होतात तर ते करायचे कशाला, असं त्यांचं एक म्हणणं होतं. संस्कार उत्पन्न होतात, वाईट कर्मांनी होतात, चांगल्यानी होतात, मग कशाला चांगले कर्म करायचे? असं नाही. चांगल्या कर्मांनी चांगले संस्कार उत्पन्न होतात, पुण्य कमाई होते. आणि ही पुण्याची कमाई कशी कामी येते हे बाबांनी पुढे स्पष्ट दिलेलं आहे. म्हणून जे
बाबांनी सांगितलेलं आहे त्याचा संकुचित विचार करून आपल्या स्वार्थाने आणि आपल्याला जो सोयीस्कर आहे असा अर्थ काढून तसा अजिबात वागायला नाही पाहिजे. पुढचा पॅराग्राफ आहे स्वार्थाची उत्पत्ती, म्हणजे स्वार्थ कसा निर्माण होतो, मूळ काय, तयार कसा होतो, त्याची उत्पत्ती कशी होते. अहमभावाच्या घटकांमध्ये ज्या वासना शिरतात, अहमभाव अहंकार, त्याच्यामध्ये ज्या वासना किंवा इच्छा शिरतात त्या चांगल्या किंवा वाईट असतात. साधारणपणे वाईट वासनांना स्वार्थाचा प्रकार समजतात. वाईट वासना म्हणजे स्वार्थी वासना, आणि सद्वासनांना त्यागाचा प्रकार समजतात. जिथे सद्वासना असतात तिथे त्याग असतो. आता इथे थोडंसं मी तुम्हाला रेफरन्स देते. आपण नुकतंच संपवलेलं आहे टिफिन लेक्चरमध्ये एक प्रकरण होतं, तुम्हाला आठवत असेल की त्याच्यामध्ये पेज नंबर 317 बघाल तुम्ही नक्की, की त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं की केवळ विचार असेल तर निळा रंग असतो, हलका निळा. तो विचार कृतीमध्ये आला तर त्याचा रंग म्हणजे शब्दाद्वारे आला तर गडद निळा रंग होतो. त्या जर विचार लालसा असतील, त्याला म्हटलेलं आहे तिथे 3 रंग दिलेले आहेत. नीच प्रकारच्या इच्छा ह्याला त्यामुळे लाल रंगाचा रंग त्या विचारातनं उद्भवतात, आणि ते जे इम्प्रेशन्स किंवा संस्कार असतात ते अत्यंत गडद असतात, जे नष्ट करायला कठीण असतात. पण जे विचार फक्त विचार राहतात आणि कृतीत येत नाही ते विचार हलक्या निळ्या रंगाचे असतात. त्यातनं तयार होणारे संस्कार नष्ट करायला कम्पॅरेटिव्हली सोपे असतात. तर त्यात तिसरा एक प्रकार होता आणि त्याच्यावर त्यावेळेला आपल्या ह्या ग्रुपमध्ये भरपूर चर्चा झाली होती. तिसरा प्रकार बाबांनी दिला होता की इंटेन्स लॉंगिंग. आता त्याला त्यावेळेला मराठीमध्ये आपल्याला लालसा हा शब्द वापरावा लागला होता. इंटेन्स लॉंगिंग म्हणजे अगदी हृदयापासून, तर ती तळमळ असते, पण ती अत्यंत चांगल्या गोष्टीची तळमळ, म्हणजे ज्याला इथे सद्वासना हा शब्द वापरलाय त्या आपण म्हणू शकतो. अशा ज्या सद्वासना असतात त्यांचा रंग हिरवा असतो. आणि त्या बाबांनी सांगितलं की तो रंग की जो परात्पर परब्रह्म अवस्था आहे, ईश्वराच्या, तो रंग सगळ्यात जवळचा असतो आणि त्या वासना चांगल्या प्रकारच्या असतात, म्हणून उच्च प्रतीच्या समजल्या जातात. त्यातनं निर्माण होणारे संस्कार हे आठवत असेल तुम्हाला की तिथे ग्रीन, ब्ल्यू, रेड असं सांगितलं होतं. आणि जे इंटेन्स लॉंगिंग किंवा ज्याला आपण सद्वा, त्यावेळेस हिंदीमध्ये तेवढं व्यवस्थित प्रकट करता आलं नव्हतं, आज मराठीमध्ये ते सांगू. ह्या ज्या अशा सद्वासना असतात, चांगल्या प्रकारच्या वासना असतात, त्यांचा रंग, त्या वासना, त्या विचारांचा रंग हिरवा असतो. परंतु स्वार्थ आणि त्याग यांना विभागणारी अशी एखादी सीमारेखा नाही. दोन्हीही द्वंद्वांच्या राज्यातच वावरतात. स्वार्थ असू दे, त्याग असू दे, ते दोन्हीही द्वंद्वांच्याच राज्यात आहे, द्वैताच्याच राज्यात आहे. इथे हा पॅराग्राफ आहे स्वार्थाची उत्पत्ती कशी होते. तर सद्वासनांना त्यागाचा प्रकार समजतात आणि ज्या वाईट वासना असतात त्यांना स्वार्थाचा प्रकार समजतात. स्वार्थ आणि त्याग यांना विभागणारी अशी काही एखादी बॉर्डर लाईन नाही आहे. हे दोन्हीही द्वंद्वाच्या राज्यातलेच आहेत. शुभाशुभ द्वंद्वातीत दृष्टीने पाहता, म्हणजे काय शुभ आहे, काय अशुभ आहे, काय द्वंद्व आहे, काय द्वंद्वाच्या पलीकडचं आहे, असं जर बघितलं तर स्वार्थ आणि त्याग यातील फरक मूलतः क्षेत्र विस्तारात आहे. त्याचं जे क्षेत्र आहे, त्याची जी टेरिटरी आहे, त्याचे जो विभाग आहे, ते कशा विभागात फैललेला आहे, पसरलेला आहे, त्या पद्धतीने जर बघितलं तर स्वार्थ आणि त्याग याच्यात फरक करता येतो. व्यक्तीच्या अहंभावयुक्त जीवनाची स्वार्थ आणि त्याग ही एकमेकांशी संबंध असलेली 2 अंगे आहेत. कोणतीही इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती आणि त्याचा अहंभाव, ह्या दोन्ही असंच हे त्याचं अहंभावयुक्त जीवन आहे. त्या जीवनाचं स्वार्थ आणि त्याग ही 2 अंगे आहेत. म्हणजे एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तशा. संकुचित व्यक्तित्वाभोवती जेव्हा सर्व वासना गोळा होतात
तेव्हा स्वार्थ उत्पन्न होतं. जर संकुचित विचार असेल, संकुचित व्यक्तिमत्व असेल आणि तिथे जेव्हा सगळा लोभ, वासना, हव्यास असतो, तेव्हा तिथे स्वार्थ उत्पन्न होतो. जेव्हा या अव्यवस्थित अवस्थेतील वासना समूहाची वाताहत होऊन जाते, तेव्हा त्यागाचा उगम होतो. त्यागाचा उगम केव्हा होतो? जेव्हा हा स्वार्थी भाव नष्ट व्हायला लागतो, त्याची वाताहत होते. पण तो स्वार्थ भाव कसा आहे? अव्यवस्थित आहे. त्याची अवस्था कशी आहे? अव्यवस्थित अवस्था आहे. अशा अव्यवस्थित अवस्थेत असलेला हा वासनांचा समूह आहे. वासनांचा समूह ज्याच्या मुळाशी स्वार्थ आहे. आणि या वासनातून काय उद्भवतं? काम, क्रोध, लोभ हे सगळं उद्भवतं. मग हा असा वासनांचा समूह जेव्हा त्याची वाताहत व्हायला लागते, ती कधी होते? जेव्हा ज्ञानाचा उदय होईल, सखोल दृष्टीने बघितलं जाईल आणि ज्ञानातून ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा नष्ट व्हायला लागतील, तेव्हा हळूहळू त्यागाचा जन्म होईल किंवा त्याग उदयास होईल. आणि वासना विरल होऊन, हलक्या होऊन, नष्ट होण्याच्या मार्गावरच्या पुसट होतील. जेव्हा वासना विरल होऊन त्या अधिक क्षेत्र व्यापतात. स्वार्थ म्हणजे, आता ह्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगूया का? निस्वार्थपणे कुठलीही गोष्ट व्हायला पाहिजे. आता C.D. देशमुख बघा किंवा बाबांची मंडळी बघा, जवळजवळ 150 फिल्म त्यांनी त्या काळात बाबांच्या इतक्या सुंदर सुंदर फिल्म चित्रित केलेल्या आहेत. आणि तो कॅमेरा अजूनही त्यांनी जपून ठेवलाय नागपूरला, मी बघितलाय. कुठल्याही फिल्मवर त्यांनी कुठलाही कॉपीराईट मागितला नाही. अरे फिल्म बाबांची, हा भाव त्यांच्या डोक्यात होता. इतकी सुंदर पुस्तकं लिहिली, डिस्कोर्सेस लिहिलं, हे लिहिलं, बाबांचं चरित्र लिहिलंय, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांची नातवंड आहेत. कुठल्याही पुस्तकावर त्यांनी कॉपीराईट ठेवलेला नाही. आणि आजकालचे लोक बघा, हे कोण हल्ली येतात छान छान आर्काइव्हमध्ये, ओरल हिस्ट्री ऑफ मेहर बाबा किंवा हे. अरे तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाय बाबांच्या मंडळींचा किंवा जवळच्या लोकांचा, इंटरव्ह्यू देणारे ते, कॉपीराईट मागणारे तुम्ही कोण? माझा ह्याला हे खरं व्यक्तिगत होते, फार असं नाहीये, पण हे स्वार्थ आणि उदार विचार ह्याच्या अंतर्गत मी हे उदाहरण दिले की हे लोकांचे विचार कसे होते. त्यांनी एवढं लिटरेचर करून बाबांना ते अर्पण केलंय. आज इतकं महत्वाचं एक सुंदर पुस्तक पडलंय, पेंडिंग आहे, त्याचं प्रकाशन होत नाही. कारण तिथे स्वार्थी विचार आहे की आम्हाला कॉपीराईट पाहिजे. जेव्हा की ते कॉपीराईट, अरे ट्रस्टकडे द्या ना. जर एवढं लिखाणाचा उपयोग काय आहे कॉपीराईट? कोण आहे आपण? काय राहणार नंतर शिल्लक? किती क्षुल्लक गोष्ट आहे, किती नश्वर आयुष्य आहे, किती नश्वर सगळं जग आहे, भास आहे. हे सगळं तुम्ही लिहिता, वाचता आणि कॉपीराईट स्वतःचे ठेवता, त्याला काय अर्थ नाही. हा झाला संकुचित विचार. आणि ते कॉपीराईट कुठलेही स्वतःकडे न ठेवता जे लोक ट्रस्टला देतात ते खरे लोक. तो झाला उदार विचार. स्वार्थ म्हणजे मर्यादित क्षेत्राभोवती इच्छा संकुचित करणे. मर्यादित क्षेत्र असतं, त्यातच त्यांच्या इच्छा संकुचित होऊन जातात. आणि त्याग म्हणजे इच्छेने विस्तृत क्षेत्रास व्यापणे होय. ती इच्छा असते पण ते मोठं क्षेत्र व्यापते. अधिक लोकांसाठी मला कसं करता येईल. तिथे अहंभाव नसतो, तिथे वासना नसते, मी पण नसतो, स्वार्थपणा नसतो, हे माझ्यासाठी, माझं हे नसतं. विरोधाभासाच्या द्वारे सांगायचे तर म्हणजे त्यागाचे स्वार्थ हे संकुचित स्वरूप होय. खूप छान सांगितलंय. त्यागाचं संकुचित छोटं झालेलं स्वरूप म्हणजे स्वार्थ. आणि त्याग म्हणजे स्वार्थास कृतीच्या अधिक व्यापक क्षेत्रात आणणे होय. अधिक व्यापक क्षेत्रात कृती आणणं, स्वार्थ अधिक व्यापक क्षेत्रात आणणं म्हणजे त्याग होय. खूप छान इथं हे सांगितलंय बाबांनी. पुढचा पॅराग्राफ आहे. आपण हे सगळं वाचल्यावर कुणाचे प्रश्न असतील तर नक्की घेऊया. एक फ्लो राहील ना म्हणून. तुमचे कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही जसे मनात येतील तसे चार्टवर टाकून ठेवले तरी चालतील.
फक्त चर्चा आपण शेवटी करूया, कारण काही जणांना डिस्टर्ब होतं, त्याचा फ्लो डिस्टर्ब होतो म्हणून. आणि बऱ्याचदा काय असतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्याच पॅरेग्राफमध्ये बाबा देतात पण असं पण होतं. पुढचा पॅरेग्राफ आहे पान नंबर 121 वर आपण स्वार्थाचे निस्वार्थात रूपांतर. आपल्याला समजेल अशा भाषेत केवढं भंडार सोडलंय हे बाबांनी. स्वार्थ काय आहे, त्याचं टेक्निकॅलिटी समजून सांगितल्या, त्याचं मूळ काय आहे, त्याचं रूपांतर काय आहे, त्याचं क्षेत्र काय आहे, तो कसल्या माध्यमातून व्यक्त होतो, तो स्थूल क्षेत्रात काय आहे, सूक्ष्म क्षेत्रात काय आहे, कारण क्षेत्रात काय आहे, हे सगळे सांगितल्यानंतर त्याची उत्पत्ती कशी होते. आता बाबा सांगतात की त्या स्वार्थाचं फार महत्वाचं आहे, निस्वार्थीपणात किंवा निस्वार्थात रूपांतर कसं करायचं, त्याला कसं परावर्तित करायचं निस्वार्थात. खूप छान आहे हा पॅरेग्राफ. आपण ॲज इट इज पहिल्यांदा वाचून घेऊ, मग त्याचं स्पष्टीकरण देऊया. द्वंद्वाच्या क्षेत्रापलीकडे जाण्यापूर्वी स्वार्थाचे निस्वार्थात रूपांतर झाले पाहिजे. सतत आणि चिकाटीने केलेली सत्कृत्ये ही स्वार्थाला झिजवून टाकतात. चांगल्या कृत्यातून व्यक्त झालेला आणि त्यात विस्तृत झालेला स्वार्थ हा अंती स्वार्थाच्याच नाशास कारण होतो. पुण्य म्हणजे पुष्ट होत असलेल्या आणि नष्ट होत असलेल्या स्वार्थामधील सांधा आहे. प्रथमतः स्वार्थ हा वाईट प्रवृत्तींचा जनक होत असला तरी अखेर तो सत्कृत्यांच्या द्वारा स्वतःचाच पराजय करून घेणारा वीर ठरतो. जेव्हा असत प्रवृत्तींची जागा सत्प्रवृत्ती घेतात तेव्हा स्वार्थाचे त्यागात रूपांतर होते. म्हणजे जगाविषयीच्या कळकळीत स्वार्थ स्वतःस विसरून जातो. हे चांगले आणि त्यागयुक्त जीवन जरी परस्पर विरोधी द्वंद्वांनी बद्ध असले तरी पुण्य हे द्वंद्वापासून मुक्त होण्यास आवश्यक आहे. पुण्य हे द्वंद्वापासून मुक्त होण्यास आवश्यक आहे. पुण्य हे स्वतःचे अज्ञान नष्ट करण्याचे साधन आहे. आता हा पॅरेग्राफ आपण पूर्ण एक्सप्लेन करूया. एक एक त्यातलं वाक्य अत्यंत नितांत सुंदर असा हा पॅरेग्राफ आहे. एक एक वाक्य खूप छान आहे. पान नंबर 121 स्वार्थाचे निस्वार्थात रूपांतर. मास्टर की बाबांनी दिली की द्वंद्वाच्या क्षेत्रापलीकडे जाण्यापूर्वी स्वार्थाचे निस्वार्थात रूपांतर झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा द्वंद्व संपेल, द्वैतभाव संपेल, अहंकार जाईल, उरले सुरले संस्कार नष्ट होतील आणि मनाचा नाश होईल, तेव्हा काय होईल, आपल्याला ईश्वराशी आपलं मिलन होईल. किंवा कारण 6व्या भूमिकेवर सुद्धा तो ईश्वराला समोरासमोर बघतो, परंतु तिथे द्वंद्व असतं. जेव्हा हे द्वंद्व ची पायरी 6व्या भूमिकेची पायरी ओलांडून पलीकडे जाऊन म्हणजे द्वंद्व संपेल, द्वंद्वाचं क्षेत्र संपेल, द्वैताचं क्षेत्र संपून जेव्हा अद्वैतात आपण मी आणि तो परमेश्वर एक आहे हा भाव येण्यापूर्वी काय होणं आवश्यक आहे, ही अवस्था येण्यापूर्वी जो स्वार्थ आहे, अहंकार आहे, म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे, अहंकार नष्ट होत नाही. तर स्वार्थाचं मूळ काय आहे, अहम आहे. स्वार्थातून अहम आणि अहम मधून स्वार्थ असं हे दुष्ट चक्र आहे. तर स्वार्थ नष्ट होत नाही, तर स्वार्थाचं निस्वार्थात रूपांतर झालं पाहिजे. म्हणून बाबांनी म्हटलेल्या लिटरेचरमध्ये तुम्हाला आठवत असेल, अहंकार नष्ट होत नाही तर तिथे अहंकाराचा मूलोच्छेद होतो असा शब्द वापरला होता. भाग 1 मध्ये आपण ते प्रकरण पाहिलेले आहे की अहंकार नष्ट होत नाही तर खोट्या अहंकाराचं रूपांतर खऱ्या अहंकारामध्ये किंवा अहंकाराचा मूलोच्छेद होतो असा तो शब्द तिथे वापरलेला आहे बाबांनी. तर अशा द्वंद्वाच्या क्षेत्रापलीकडे जाण्यापूर्वी त्या स्वार्थाचं रूपांतर निस्वार्थीपणात झालं पाहिजे. ते कसं होईल, सतत आणि चिकाटीने, अगदी धैर्याने सोडायचं नाही, सतत आणि चिकाटीने केलेली सत्कृत्ये, चांगलं कर्म ही स्वार्थाला झिजवून टाकतात, त्याला अगदी लाईट बनवून टाकतात. चिकट नसतं ते, अगदी
लाईट होतं, विरळ होतं. स्वार्थीपणा, सत्कृत्य केलं की स्वार्थपणा झिजून जातो. चांगल्या कृत्यातून व्यक्त झालेला आणि त्यात विस्तृत झालेला स्वार्थ हा अंती स्वार्थाच्याच नाशास कारण होतो. तर चांगल्या कर्मात स्वार्थ कसा असेल, तर आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की चांगल्या कर्मामध्ये स्वार्थ हा असतो. का? कारण तिथे द्वंद्व असतं आणि द्वंद्वामध्ये स्वार्थ असतो म्हणून. पण असा हा स्वार्थ चांगल्या कर्माने केल्यानंतर तो स्वतः स्वार्थ स्वतःच्या नाशास कारण होतो, म्हणजे द्वंद्व संपण्यास तो मदत करतो. पुण्य म्हणजे पुष्ट होत असलेल्या आणि नष्ट होत असलेल्या स्वार्थामधील सांधा आहे. पुण्य म्हणजे काय आहे? इथे बाबांनी सांगितलं की जो स्वार्थ पुष्ट होत होता, धष्टपुष्ट होत असता, तो कोणता स्वार्थ? नीच वासनांचा, अहम केंद्री, स्वयं केंद्री असा छोटा स्वार्थ जो आहे, असा पुष्ट होत असलेला स्वार्थ. आणि आता तो नष्ट होत असलेला, कशामार्फत नष्ट होत आहे? तो सत्कृत्यातून तो नष्ट होणारा स्वार्थ. असा नष्ट होत असलेल्या ह्या स्वार्थामधला सांधा कोण आहे? पुण्य आहे. ते पुण्य कधी मिळेल? चांगलं कर्म केलं, सद्वासना असल्या, सद्वासनांद्वारे उत्तम कृत्य केलं, दुसऱ्याच्या कामी आलं, निस्वार्थ सेवा केली, तर त्याद्वारे पुण्य मिळतं. आणि असं हे पुण्य ह्या पुष्ट आणि नष्ट होत असलेल्या दोन स्वार्थांमधला सांधा आहे. प्रथमतः स्वार्थ हा वाईट प्रवृत्तीचा जनक होत असला तरी अखेर, आधी कसा असतो? तो वाईट प्रवृत्तीचा जनक असतो. का? कारण तो संकुचित विचारांनी भारलेला असतो. आता तो उदार विचारांनी भारलेला आहे, म्हणून आता तो सत्कृत्यांच्या द्वारा स्वतःवरच स्वतःचा पराजय करणारा वीर ठरतो. तो स्वार्थ स्वतःचा पराजय करतो आणि असा स्वतःचा पराजय करणारा वीर ठरतो. का? कारण तो जो व्यापक स्वार्थ आहे, सत्कृत्य सद्वासनांद्वारे निर्माण झालेला द्वंद्वाच्या क्षेत्रातला स्वार्थ, हा संकुचित स्वार्थावर विजय मिळवतो आणि स्वतःला नष्ट करतो. जेव्हा असत प्रवृत्तीची जागा सत्प्रवृत्ती घेतात, तेव्हा स्वार्थाचे त्यागात रूपांतर होते. आपण मगाशीच बघितलं की स्वार्थाची उत्पत्ती कुठे होते आणि जिथे स्वार्थ संपतो तिथे त्याग सुरू होतो. म्हणून स्वार्थाचे त्यागात रूपांतर केव्हा होते? की जेव्हा असत प्रवृत्तीची, वाईट प्रवृत्तींची जागा चांगल्या प्रवृत्तीने घेतली जाते, संकुचित विचारांची जागा व्यापक विचारांनी घेतली जाते, स्वार्थी कृतींची जागा इतरांच्या सत्कृत्या कामी येण्याने किंवा सत्कृत्यांनी घेतली जाते, तेव्हा स्वार्थाचं रूपांतर त्यागामध्ये होतं. म्हणजे जगाविषयीच्या कळकळीत स्वार्थ स्वतःच विसरून जातो. जेव्हा जगाविषयी तुम्हाला कळकळ लागेल तेव्हा स्वतःचा त्याग आपोआप हरपायला लागतो. आणि अशी भरपूर उदाहरणं आपल्याकडे अशी समाजसेवकांची आहेत. मागे पण आपण बघितलं की बाबा आमटे आहे, मेघा आहे, मेघा पाटकर आहे, असे भरपूर लोक आहे की ज्यांनी जगाविषयीच्या कळकळीतून काम केलं, तिथे स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. हे चांगले आणि त्यागयुक्त जीवन जरी परस्पर विरोधी द्वंद्वांनी बद्ध असले तरी पुण्य हे द्वंद्वापासून मुक्त होण्यास आवश्यक आहे. हे बाबांनी सांगितलं की द्वंद्वापासून मुक्त व्हायचं असेल तर पुण्य आवश्यक आहे. आणि हे पुण्य कधी मिळेल? सद्वासना आणि सत्कृत्य. सद्वासनांमधून काय सत्कृत्य कधी होईल? सद्वासना असतील, ज्याला इंटेन्स लॉंगिंग म्हटलेलं आहे. अशा सद्वासना असतील तेव्हा सत्कृत्य होतील आणि असे सत्कृत्य झाले तर त्या सत्कृत्यातून पुण्य तयार होईल. आणि हे जरी द्वंद्वांनी बद्ध असलं, दोन्ही द्वंद्वांनी बद्ध आहे, त्यागयुक्त जीवन सुद्धा द्वंद्वाच्या राज्यात आहे, द्वंद्वांनी बद्ध जरी असलं तरीही असं हे पुण्य हे ह्या द्वंद्वापासून मुक्त होण्यास, म्हणजे स्वार्थ स्वतःचा मारून विजय मिळवतो. तर असा विजय मिळवण्यासाठी हे निस्वार्थी त्यागाचं जीवन म्हणजेच हे पुण्य हे द्वंद्वापासून
मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे. फार महत्वाचं आहे हे. पुण्य हे स्वतःचे अज्ञान नष्ट करण्याचे साधन आहे. आपलं जे अज्ञान आहे की मी म्हणजे, आपण बघितलं की स्वार्थ कशातून होतो? अज्ञानातून. अज्ञान म्हणजे काय? की मी वेगळा आहे, स्वतःचं वेगळं अस्तित्व म्हणजे अज्ञान आहे. अहंकार म्हणजे अज्ञान आहे. सगळ्या वासना म्हणजे अज्ञान आहे. ह्या अज्ञानातून काय उद्भवला? स्वार्थी भाव उद्भवला, द्वंद्व उद्भवला. हे अज्ञान जर नष्ट करायचं असेल तर हे पुण्य, जे पुण्य कमावले सद्वासनांतून निर्माण होणाऱ्या सत्कृत्याद्वारे, असं पुण्य हे स्वतःचं अज्ञान नष्ट करण्याचं साधन आहे. तेव्हा त्याला कळेल की मी म्हणजे सर्वस्व नाही. तेव्हा हळूहळू त्याचा स्वतःविषयीचा अहंकार नष्ट व्हायला लागेल, वासना नष्ट व्हायला लागतील. आणि हे सगळं महत्वाचं कशासाठी आहे? की हा जो द्वंद्व भाव जाण्यासाठी आणि द्वैत भाव जाऊन अद्वैत भाव येण्यासाठी, ते ज्ञान मिळवण्यासाठी हे अज्ञान नष्ट होणं गरजेचं आहे. आणि हे अज्ञान नष्ट होण्यासाठी हे पुण्य जरुरी आहे, पुण्याचं महत्व आहे, पुण्याची गरज आहे. पुढचा पॅराग्राफ आहे समष्टी रूप आत्मीयता. समष्टी म्हणजे सर्व समावेशक, एकच असं समष्टी, संपूर्ण. ते आत्मीयता पाहिजे, प्रत्येका पोटी आत्मीयता पाहिजे. फक्त आपले आपले नव्हे, सर्वांसाठी आत्मीयता, समष्टी, सर्व समभाव, संपूर्ण, एक, ह्यांच्यासाठी. पुण्यशील जीवनातून आत्मा परमेश्वराकडे जातो. आता बाबांनी सांगितलं की द्वंद्वापासून मुक्त होण्यासाठी पुण्य आवश्यक आहे, अज्ञान नष्ट करण्यासाठी पुण्य आवश्यक आहे. आता इथे बाबा सांगतात की पुण्यशील जे जीवन आहे म्हणजे कसं जीवन? की सद्वासना जिथे आहेत, सत्कृत्य जिथे आहे, इतरांसाठी खस्ता काढणं आहे, असं जे पुण्यशील जीवन आहे, अशा जीवनातून आत्मा परमेश्वराकडे जातो. पाप पुण्य, दुर्गुण सद्गुण आणि दुसरी मायेची द्वंद्वे यांच्या पलीकडे असलेल्या समष्टीरूप आत्मीयतेमध्ये त्यागाची देखील कल्पना विराम पावते. समष्टीरूप आत्मीयता म्हणजे ईश्वर, की जिथे काहीच अस्तित्वात नाही, द्वंद्व नाही, द्वैतभाव नाही, नथिंगनेस आहे. मग अशा ठिकाणी त्यागाची देखील कल्पना विराम पावते. स्वार्थरहित परमोच्च स्थिती म्हणजेच सर्वांशी तादात्म्य पावण्याचा प्रारंभ होईल. किती छान आहे, अति सुंदर. काय म्हटलं इथे? स्वार्थरहित म्हणजे स्वार्थ नसलेली उच्च, अति उच्च स्थिती. निस्वार्थ अति उच्च स्थिती म्हणजे सगळ्यांशी एकरूप होण्याचा सुरुवात होय. निस्वार्थ परमोच्च स्थिती, सर्वोच्च स्थिती म्हणजे सर्वांशी एकरूप होण्याची सुरुवात होय. ते वाक्य आहे तसं मी परत वाचते. स्वार्थरहित परमोच्च स्थिती म्हणजेच सर्वांशी तादात्म्य पावण्याचा प्रारंभ होय. मुक्तीच्या स्थितीमध्ये सर्वसाधारण स्वरूपाचा स्वार्थही नसतो, अगर निस्वार्थही नसतो. जो मुक्त असतो तिथे काही नाही, स्वार्थ नाही, निस्वार्थ नाही. तर या दोहोंची परिणती म्हणजे परिणाम किंवा नतीजा ज्याला म्हणतो किंवा बदल, त्याच्यातनं काय उद्भवतं? या स्वार्थीपणा आणि निस्वार्थीपणा ह्या दोहोंच्या मधून, त्या दोहोंची परिणती होऊन ते दोन्हीही सर्वात्म भावनेमध्ये विरून जातात. जो सर्वात्म भाव आहे, सर्वात्म भाव म्हणजे काय? सर्व एक, संपूर्ण एक, वेगळं पृथक नाही, वेगळं अस्तित्व नाही, असा जो सर्वात्म भाव आहे, त्या भावनेमध्ये स्वार्थ, त्याग, निस्वार्थ हे सगळं विरून जातं, लोप पावतं, नष्ट होतं. तिथे काहीही उरत नाही. सारे चैतन्य मूलतः एकच आहे. ही प्रतीची आली, हे एकदा तुम्हाला अनुभव आला की संपूर्ण चैतन्य एकच आहे, तिथं वेगळं असं काही नाही, असं जेव्हा प्रचिती येते तेव्हा शांती आणि आनंद ह्यांचा लाभ होतो. मग तिथे शांतता असते, पीस असतं,
अनंत आनंद असतो. एकत्वाच्या अनुभवामुळे अध्यात्म परजीवनाचा प्रवाह बंद होत नाही. सर्व समष्टी भाव किंवा सर्वात्म भाव किंवा एकत्व, सर्व चैतन्य एकच, या भावामुळे अध्यात्म परजीवनाच जे काही जीवन आहे त्याचा प्रवाह बंद होत नाही. अगर व्यवहारातील गोष्टींचे सापेक्ष महत्व नष्ट होत नाही. आत्मीयतेची भावना ही अखिल वस्तुमात्राशी संवादिता उत्पन्न करते. ही जी समष्टी सर्वाभूती समभाव, ही जी आत्मीयतेची भावना आहे, सर्व एक आहे, ही जी भाव आहे ती काय करते, संपूर्ण वस्तुमात्राची, संपूर्ण सृष्टी मात्राशी एक सुंदर कम्युनिकेशन, संवाद स्थापन करते. पण त्यामुळे तुलनात्मक विवेक नष्ट होत नाही. असं जरी झालं तरी जो विवेक आहे तो शाबूत असतो. तरतम भाव तुलना करू शकतात ते. तसेच सर्वात्म भावनेत अचल शांती मिळते. सगळे एक आहे, संपूर्ण चैतन्य एक आहे, दुजा भाव नाही, तिथे खूप अपार शांती मिळते. असं कितीतरी आहे. गाडगे महाराज बघा, इतर कुठले संत बघा, आपले बाबांची मंडळी बघा, संत महात्मे बघा, त्यांच्या ठाई हा असा एकात्म भाव असतो, म्हणून ते अचल असतात, शांत असतात, आनंदी असतात. तिथे तुलनात्मक विवेक नष्ट होत नाही. तसेच या सर्वात्म भावनेत अचल शांती मिळते. परंतु सभोवतालच्या परिस्थितीविषयी बेफिकिरी उत्पन्न होत नाही आणि ही एकत्वाची जाणीव कल्पनांच्या संचयावर आधारलेली नसून ज्यामध्ये सर्वांचा समावेश होतो अशा अंतिम सत्याशी वस्तुतः झालेल्या ऐक्यावर अधिष्ठित असते. बाकी सगळं कसं असतं, द्वैताच्या साम्राज्यामध्ये असतं, भासाच्या साम्राज्यात असतं, कल्पनेचं असतं. पण तिथे कल्पनाच्या आधारावर ही अशी शांती नसते. ही जाणीव जी आहे एकत्वाची त्यांच्या ठाई आलेली, ती कल्पनेच्या आधारावर नसते. तर ईश्वराशी जे ऐक्य आहे त्या ऐक्याचं जे स्थापना झाली त्याच्या आधारावर ही एकत्वाची भावना आधारलेली असते. पुढचा पॅराग्राफ आहे अंतिम सत्याशी ऐक्य. जे अंतिम सत्य म्हणजे ईश्वर, त्याच्याशी ऐक्य म्हणजे ईश्वराशी मिलन होणं. सर्व वासनांचा निराश करून आणि अंतिम सत्याशी एकरूप होण्याची केवळ एकच इच्छा ठेवून तुमचे अंतःकरण खुले करा. बाबा सांगतात, मी सर्वांच्या अंतःकरणात आहे. तर बाबा सांगतात, ह्याच्या सगळ्या वासना आहेत, छोटे विकार आहेत, त्या सगळ्यांचं नष्ट कर आणि जे ईश्वर आहे, अंतिम सत्य आहे, त्याच्याशी एकरूप होण्याची केवळ एक वासना शिल्लक ठेवा. तेवढी एकच इच्छा ठेवा आणि तुमचं अंतःकरण मोकळं करा. का? कारण ह्या अंतःकरणात इतकी घाण आणि कचरा आहे की बाबा म्हणतात की मी तर सदैव तुमच्या हृदयात अंतःकरणात येऊन बसण्यास उत्सुक आहे, पण तिथे जागाच नाही मला. तुमच्या हृदयात अंतःकरणात का जागा नाही? कारण त्या हृदयात अंतःकरणात अपरिमित इतर कचरा साचलेला आहे, घाण आहे, कितीतरी गोष्टी आहेत. त्या अंतःकरणात प्रौढी आहे, अहंकार आहे, स्वार्थ आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहे, माझं तुझं आहे, द्वेष आहे, हे माझं ते माझं, सगळं ध्यान ह्या संसारात आहे. ते सगळं जाऊन त्या अंतःकरणात बसलंय. मग तिथे बाबा बसणार कुठे? तर बाबा सांगतात, तुमचं अंतःकरण मोकळं करा, खुलं करा. ते कसं होईल? तिथल्या सगळ्या वासनांना नष्ट करा, म्हणजे ते स्वच्छ झालं, म्हणजे मला तिथे जागा मिळेल. सभोवतालच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये हे अंतिम सत्य शोधावयाचे नसते. हे जे अंतिम सत्य आहे किंवा ईश्वर आहे ते भोवताली शोधायचं आहे का? नाही. कुठे शोधायचा? तर ते स्वतःमध्ये शोधायचे असते. बाबा सांगतात, डोंट सर्च मी आउटसाइड, आय एम विदिन यू. बाबांनी हे कित्येकदा सांगितलंय. जे तुमच्या बाहेर नाही आहे, की जे स्वतः तुमच्यामध्ये आहे, तिथे शोधायचं सोडून तुम्ही भलतीकडे त्याला शोधता. बाहेर ईश्वराला शोधायची गरज नाही, तो तुमच्या आतमध्ये आहे, तिथून त्याला शोधून काढा. जेव्हा जेव्हा अंतरात्मा तुमच्या मानवी अंतःकरणात प्रवेश करण्याची इच्छा करतो तेव्हा तेव्हा ते वासनांनी परिपूर्ण भरलेले
व सर्व द्वारे बंद असलेले आढळून येतात. बाबा सांगतात की जेव्हा जेव्हा अंतरात्मा हा परमेश्वर तुमच्या अंतरात येऊन बसण्याची इच्छा करतो, तेव्हा तेव्हा त्याला काय दिसतं की त्याची दारं बंद आहे, सगळ्या वासनांनी भरलेलं आहे, तिथे त्याला दारच नाही, जागाच नाही. तुमच्या अंतःकरणाची दारे बंद ठेवू नका. छोट्या विचारांनी, ह्या वासनांनी तुमच्या अंतःकरणाची दारं बंद ठेवू नका. बाबा सांगतात सर्व भूतमात्रात शाश्वत आनंदाचे उगमस्थान आहे. सगळ्या भूतमात्र, सगळ्या जीवात्मामध्ये आनंदाचं उगमस्थान आहे, तेही शाश्वत अखंड टिकणार आहे. तरीही ते तसं का नाही दिसत? अज्ञानाने उत्पन्न झालेल्या वासनामुळे सर्व लोक दुःखीच असतात. वास्ततः, वस्तुतः, मूलतः प्रत्येक जीवात्मामध्ये शाश्वत आनंदाचा झरा आहे, आणि तरीही सर्व जीवात्मे दुःखी का असतात? कारण त्यांच्या अज्ञानामुळे. हे अज्ञान कसलं आहे? अहंकार, त्या अज्ञानातून उद्भवलेला स्वार्थ, त्यातनं उद्भवलेल्या वासना, त्यातनं उद्भवलेले षड्रिपू, त्यातनं उद्भवलेलं असमाधान, दुःख, निराशा, आणि यामुळे ते शाश्वत आनंद हरपून जातो. उपाधियुक्त अहंभाव जेव्हा सर्व वासनांसहित मावळतो, तेव्हाच चिरंतन आनंदाचे ध्येय पूर्णपणे प्रकाशमान होते. जो चिरंतन कायम टिकणारा आनंद आहे, तो जर प्राप्त करायचा असेल, ते जर तुमचं ध्येय असेल, तर ते कधी प्राप्त होईल? की जेव्हा हा अहंभाव आहे, तो अहंभाव सगळ्या त्याच्या वासनांसहित, कारण वासनांचं मूळ अहंभाव आहे, मग ते वासनांचं मूळ हा अहंभाव नष्ट झाला तर त्या मुळासकट त्या वासना नष्ट होतील. आणि जेव्हा हे मुळासकट वासना अहंभाव त्या वासनासह नष्ट होईल, तेव्हा चिरंतन अनंत आनंदाचं ध्येय प्रकाशमान होईल, ते दृष्टिक्षेपात येईल, ते प्राप्त होईल. पुढचा पॅराग्राफ आहे, अध्यात्म ही जीवनविषयक निश्चयात्मक प्रवृत्ती होय. अध्यात्म काय आहे? ही प्रवृत्ती असते, जीवनातली असते, आणि ती निश्चित असते. ती प्रत्येकाला लाभलेली नसते. ती आपल्यासारख्या थोडांना ती प्राप्त झालेली असते. ती प्रवृत्ती आहे. अध्यात्म ही जीवनाची प्रवृत्ती आहे आणि ती निश्चित आहे. जे आता तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात किंवा जे नंतर हे ऐकणार आहेत, त्यांची ही अध्यात्म ही प्रवृत्ती जीवनाची झालेली आहे. वासनांचा त्याग म्हणजे देहदंड किंवा जीवनविषयक निषेधा प्रधान प्रवृत्ती नाही. खूप छान वाक्य आहे. वासनांचा त्याग करायचा आहे म्हणजे जीवनाचा निषेध करायचा नाही, किंवा देहाला कष्ट द्यायचे नाही, किंवा देहाविषयी काही निषेधात्मक प्रवृत्ती बाळगायची नाही. वासनांचा त्याग करायचा आहे, परंतु तिथं तेच सांगितलं होतं आधीच्या ह्याच्यात, की देह आहे म्हणजे गरजा असणार, पण गरज काय आणि लक्झरी काय किंवा वासना काय हे कळलं पाहिजे. त्यात डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, फरक करता आला पाहिजे. म्हणून वासनांचा त्याग करायचा आहे म्हणजे जीवनाविषयी निषेधात्मक दृष्टिकोन बाळगायचा आहे, किंवा देहाला दंड द्यायचा आहे, काही कष्ट द्यायचे असं नव्हे. अशा प्रकारच्या केवळ निषेधात्मक वृत्तीमुळे मानव अमानुष्य बनेल. देवपणा मानवतेस सोडून नाही. किती छान आहे दुसरं वाक्य. मानवतेस सोडून देवपणा नाही, अमानुष मध्ये देवपणा नाही. जर असं निषेधात्मक वासनांचा त्याग करायचा म्हणून देहाला जर कष्ट दिले किंवा जीवनाविषयी जर निषेधात्मक दृष्टी बाळगली तर तो अमानुषपणा होईल. आणि देवपणा तर मानवतेमध्ये आहे, अमानुषपणामध्ये देवपणा नाही. म्हणून मानवतेस सोडून देवपणा नाही. किती छान आहे बघा. म्हणजे ही तारेवरची कसरत असते. तेही करायचं नाही आणि हेही करायचं नाही, ह्याचा सुवर्ण मध्ये साधला गेला पाहिजे. किती छान सांगितलंय. अध्यात्माने मानवतेचा उत्कर्ष झाला पाहिजे.
मनुष्यामध्ये जे चांगले, विशाल आणि सुंदर असेल ते प्रकट करण्याची प्रवृत्ती म्हणजे अध्यात्म. किती छान सांगितलं. अध्यात्म म्हणजे जे जे उदात्त जे जे उदात्त भव्य सुंदर ते सगळं प्रकट करणं म्हणजे अध्यात्म आहे. परिस्थिती म्हणजे जे सुंदर आणि मधुर असेल त्या सर्वांचा अध्यात्मामुळे परिपोष होतो. अध्यात्मामुळे त्या परिस्थितीमध्ये जे काही सुंदर असेल, माधुर्य असेल, त्या सगळ्यांचा वाढ होते. अध्यात्मपर जीवन म्हणजे बेजबाबदारपणा नाही आणि त्याकरता व्यवहारातील कर्तव्यांचा त्याग करण्याची आवश्यकता मुळीच नाही. अध्यात्म साधायचंय, वासनांचा त्याग करायचा आहे म्हणून स्वतःच्या कर्तव्यांना तिलांजली द्यायची नाही. किती स्पष्ट बाबांनी, अगदी व्हेरी क्लिअर. कुठेही त्याचा गैरफायदा तुम्हाला घेऊ देणार नाही. व्यक्तीचे इतकं छान भाषेत सांगितलं, त्याला वेगळ्या शब्दांची गरज नाही म्हणून मी पुढे जाते. अध्यात्म पर जीवन म्हणजे बेजबाबदारपणा नाही आणि त्याकरता व्यवहारातील कर्तव्यांचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. व्यक्तीचे समाजातील विशिष्ट स्थान आणि त्याची परिस्थिती यामुळे उत्पन्न होणारी जबाबदारी पार पाडताना किंवा व्यवहारातील कर्तव्य करत असताना अंतरात्मा वासना संभारापासून केवळ विमुक्त राहिला म्हणजे पुरे. हे सगळं संसार परमेश्वराचा आहे, हे सगळं नोकरी परमेश्वराची आहे, ही भावना पाहिजे. त्याच्या प्रती जे जे तुम्ही कर्तव्य कराल ते निभावत असताना ते टाळायचे नाही. ते टाळून वासनांपासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. ते कर्तव्य करत असताना त्याच्यापासून अलिप्त भाव पाहिजे, लिप्तता नको. आणि वासनांपासून दूर राहायचं कर्तव्य निभावत असताना, म्हणजे तेवढं पुरे आहे. द्वंद्वांच्या गुंतागुंतीपासून अलिप्त असण्यातच पूर्णता आहे. द्वंद्वांच्या गुंतागुंतीतून अलिप्त राहण्यातच पूर्णता आहे. हे जे द्वंद्व आहे त्याची जी गुंतागुंत आहे प्रचंड, त्याच्यापासून अलिप्त राहायचं आणि अलिप्त भावाने निर्लोभ भावाने आपलं कर्तव्य करायचं, तर तिथे पूर्णता आहे. सॉरी, ही गुंतागुंत सुटल्याशिवाय अबाधित आणि उद्धवकर अस्तित्वास प्रारंभ होऊ शकत नाही. ही द्वंद्वाची गुंतागुंत सुटली म्हणजे उद्धव आपला उद्धार करणारा जो अस्तित्व आहे, खरं अस्तित्व आहे, त्याची सुरुवात व्हायला लागेल. परंतु गुंतागुंतीच्या भीतीने, जीवनापासून दूर पळण्याने ही मुक्तता प्राप्त होत नसते. ही गुंतागुंत होईल, हव्यास होईल, वासना होतील आणि माझे संस्कार निर्माण होतील, अशा भीतीने जीवनापासून जर तू पळालात तर त्याच्यातून तुमची मुक्तता होत नाही. असले पळणे म्हणजे जीवनाचा निषेध आहे आणि असा निषेध अपेक्षित नाही आहे. निसर्गातून व्यक्त सुरुवातीला सांगितलेला वासनांचा त्याग म्हणजे जीवनविषयक निषेधात्मक प्रवृत्ती नव्हे, म्हणून असा जीवनाचा निषेध करता कामा नये. त्या कर्तव्यापासून, जीवनापासून पलायन करता कामा नये. निसर्गातून व्यक्त होणाऱ्या द्वंद्वापासून दूर राहण्यात पूर्णता नाही. त्या द्वंद्वात राहून, त्याला फेस करून, त्याला सामोरं जाऊन त्याच्यापासून अलिप्त राहूनच मुक्तता मिळेल. त्याच्यापासून दूर पळून मुक्तता मिळणार नाही. या गुंतागुंतीपासून दूर पळण्याच्या प्रयत्नात जीवनाबद्दलची भीती दिसून येते. जे भित्रे आहे, ज्यांना या आव्हानांना तोंड द्यायची इच्छा नाही किंवा देता येत नाही, असे लोक जीवनापासून परान्मुख होतात, पळतात. द्वंद्वाचा प्रभाव होऊ न देता द्वंद्वाचा प्रभाव होऊ न देता जीवनास व्यवस्थितपणे आणि पूर्णपणे तोंड देणे यातच परमार्थ आहे. त्याचा प्रभाव पण होऊ द्यायचा नाही, त्याच्या कह्यात पण जायचं नाही, पण त्याला सामोरं जायचं. ह्यात सामर्थ्य आहे, त्यात परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे मनाची निभ्रांत स्थिती असून
त्याच्या प्रभावात सर्व प्रकारचा मोह निर्बल होतो. खूप छान सांगितलंय. आधी हे 3-4 वाक्य मी पहिले आहे तसे वाचले. परमार्थ म्हणजे मनाची निभ्रांत, निवांत, निश्चिंत स्थिती आहे. आणि अशा निश्चिंत स्थितीमध्ये त्याचा तो जो काही निश्चिंतपणाचा प्रभाव आहे, त्या प्रभावात सगळे मोह निर्बल होतात, निष्ठ होतात. कसलाही मोह होत नाही. ही जी निभ्रांत स्थिती आहे त्यात कसले मोह राहत नाही, नष्ट होतात. आणि असे मोह नष्ट झालेली निभ्रांत स्थिती म्हणजे परमार्थ आहे. जीवनापासून पळून जाणं म्हणजे परमार्थ नाही. जीवनाच्या निरनिराळ्या स्वरूपांशी संबंध न टाळता सिद्ध पुरुष हा आत्यंतिक कर्तव्य तत्परता राखूनही पूर्णपणे अलिप्त राहू शकतो. सिद्ध पुरुष कसा असतो? कर्तव्य तत्पर असतो. सगळे त्याचे कर्तव्य पूर्ण करतो आणि असं करूनही तो सगळ्यापासून अलिप्त राहतो. कशातही लिप्त होत नाही. त्या वासनांनी बरबटून जात नाही. त्याचा स्वतःवरती प्रभाव पडू देत नाही. त्याच्यामध्ये तो लिप्त होत नाही, अलिप्त राहू शकतो. सगळ्या कुठल्याही जीवनाच्या क्षेत्राशी तो संबंध न टाळताही कर्तव्य तत्पर राहून कर्तव्य परामुख होत नाही. आपली सगळी कर्तव्य करूनही तो त्या सगळ्यापासून अलिप्त राहतो. जसं पाण्यामध्ये कमळ असतं, त्याचं पान असतं, त्या पाण्यात दलदलीत चिखलात असतं तरीही ते पाण्याने ओलं होत नाही. तसे सिद्ध पुरुष असतात. ह्या जीवनात संसारात ते राहतात, आपले कर्तव्य पार पडतात, परंतु त्या वासनांचा आणि त्या द्वंद्वांचा स्वतःवर पगडा बसू देत नाही आणि त्याच्यापासून अलिप्त राहतात. असे हे सिद्ध पुरुष असतात. थँक्यू ऑल. थँक्यू केतकी. थँक्यू बाबा. जय बाबा. इथे प्रकरण 12 आपलं संपलं. मला असं वाटत होतं की मला आज काहीच सांगता येणार नाही, माझी तयारी पण पुरी नाही, म्हणून मी देशपांडे भाऊंना सांगितलं होतं की याच्यात कुठे जरूर असेल तिथे उदाहरणं जरूर द्या. जयबाबा देशपांडे भाऊ किंवा कठाळे काका. सॉरी, वेळ फार कमी झाला, 3च मिनिट आहे. मला वाटलं थँक्यू. जय बाबा. मला आज खरंच म्हणजे हे बाबांनी करून घेतलं. मला असं वाटत होतं की अरे हे किचकट आहे, आपण तयारी केली नाही, कसं होईल, म्हणून मी तुम्हाला मेसेज पाठवला होता. हो. ही टेक्स द चार्ज. ही टेक्स द चार्ज. हा, बरोबर आहे. थँक्यू बाबा, थँक्यू. हा कठाळे काका. जय बाबा. बोला ना, तुमचा माईक ओपन आहे काका. जय बाबा, बोला ना. हा. हा. हम्म. हम्म. हो. हो, बरोबर आहे. थँक्यू. जय बाबा. तुम्हाला सगळ्यांना समजलं म्हणजे माझ्या पुढ्यात तो पुस्तक असतं. तुमच्या पुढ्यात ते कठाळे काका बोला, तुमचा माईक ओपन आहे पण आम्हाला आवाज येत नाहीये तुमचा. जय बाबा. हा, बोला ना. हा. हो. हो.